नमस्कार. डाळिंबाचे शेतकरी आता डाळिंबाच्या साईजवर काम करतात. प्रत्येक जणाला साईज पाहिजे, शायनिंग पाहिजे, चकाकी पाहिजे. त्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे रासायनिक खतं, ऑक्साईडचे खतं, कोण बेसल डोस करतंय, कोण रिंग डोस करतंय. ह्या सगळ्या गोष्टी सध्या करत आहेत. पण आपण आपल्या प्लॉटमध्ये थोडा वेगळा प्रयोग करतोय आपल्या डाळिंबासाठी. की आता आपल्या डाळिंबात त्या शेतीसाठी आपण 1,000 लिटरची स्लरी टँक आहे. त्या 1,000 लिटरच्या स्लरी टँकमध्ये आपण एक जैविक स्लरी करतोय साईजसाठी. त्या जैविक स्लरीमध्ये काय आहे, तर आपण सरकी पेंड 40 किलो घेतलेली आहे आपण. सरकी पेंड 40 किलो. त्यानंतर त्या सरकी पेंडमध्येच ट्रायकोसुडोबॅसिलस असणारं बॅक्टेरिया असणारा हे बायोट्रस्ट हे प्रोडक्ट. त्याच्यामध्ये तिन्ही प्रकारच्या बुरशीजन्य काम करणाऱ्या बॅक्टेरिया आहेत आणि चांगले रिझल्ट आहेत त्याचे. ट्रायकोसुडोबॅसिलस हे तिन्ही बॅक्टेरिया एकाच प्रोडक्टमध्ये. ट्रायकोसुडोबॅसिलस या बुरशांबरोबरच जैविक बुरशांबरोबरच आपण त्या सरकी पेंडीच्या स्लरीमध्ये ही एनपीके बॅक्टेरिया सुद्धा 10 लिटर वापरणार आहोत. या एनपीके बॅक्टेरिया बरोबर आपण अंडी मिक्स केलेलं एक द्रावण आहे. हे पूर्णपणे अंडी फोडून 2 दिवस झाला आपण चांगल्या प्रकारे मिक्स करून ठेवलेलं. हे त्याच्याबरोबर मिक्स करणार आहे. आता ह्याचं प्रमाण साधारणतः आपण 200 लिटरला कसं केलेलं, एक 10 किलो सरकी पेंड, 10 किलो सरकी पेंड, 1 किलो बायोट्रस्ट ट्रायकोसोडोबॅसिलस आणि साधारणतः 2 लिटर एनपीके बॅक्टेरिया, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश या अटॅक करणारा बॅक्टेरिया, अशा प्रकारचं स्लरी टाकीमध्ये केलेली आहे. आणि ती स्लरी आपण डाळिंबाला एक 15 दिवसाच्या अंतराने सोडणार आहे. आणि त्याचं एकदम भारी रिझल्ट आहेत. तुमच्या साईजसाठी, शायनिंगसाठी आणि दुसरी गोष्ट पहिल्यासारख्या कुजव्यासारख्या रोगाला सुद्धा हे स्लरी प्रतिकारशक्ती त्याची वाढवून देत असते. त्यामुळे झाडात ताकद राहते आणि झाडं सुद्धा रोगाला बळी पडत नाहीत. आपण केमिकल तर मटेरियल सोडत असतो, त्याच्याबरोबर जर हे ऑर्गॅनिक किंवा स्लऱ्या डाळिंबाला सोडल्या तर त्याचा नक्कीच आपल्याला चांगला परिणाम मिळत असतो आणि कमी खर्चात झाडाला ताकद राहून तुमची फळं, साईज आणि क्वालिटी ही नक्कीच सुधारतात. धन्यवाद.